नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी. पाहू शकता बघा, हप्ता वाटपाला मंजुरी, हप्त्याच्या वाटपाला मंजुरी दिलेली आहे. एप्रिलचा जो हप्ता आहे तुम्हाला वाटप होणार आहे, तर त्या हप्त्याच्या वाटपाला मंजुरी दिलेली आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. बघा, ज्या एप्रिलच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर त्या पैशांच्या वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच तुम्हाला आता एप्रिलचा जो हप्ता आहे, तर त्या एप्रिलचे हप्त्याचे पैसे तुम्हाला आता वाटप होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, सर्वात नवीन अपडेट आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनी, माता भगिनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, 3,000 रुपये प्लस 2100 रुपये, 3,000 रुपये पण वाटप होणार आहेत, 3,000 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 2100 रुपये पण वाटप होणार आहेत. त्याविषयीचीच महत्त्वाची दमदार अपडेट आपण पाहणार आहोत. 3,000 रुपये कोणत्या महिलांना, 2100 रुपये कोणत्या महिलांना येणार, त्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आणि सर्वांना हे जे काही पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत. सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनी, माता भगिनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा. बघा, एप्रिलच्या पैशांच्या संदर्भात हप्ता वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे, त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना मराठी न्यूज. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातची न्यूज आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. सर्व महिलांसाठी, सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी महत्त्वाची योजना आहे, सर्वात महत्त्वाची योजना आहे. कारण या योजनेमध्ये तुम्हाला आर्थिक लाभ दिला जातो. बघा, आर्थिक लाभ जो आहे तो तुम्हाला थेट दिला जातो. 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ तुम्हाला मिळतो आणि त्यामुळे भरपूर महिला खुश झाल्या आहेत. आता बघा, तुम्ही खुश आहात की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या योजनेमुळे तुम्ही खुश आहात का, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. बघा, दर महिन्याला पात्र महिलांना 1,500 रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जात असते, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना. आता पुढची अपडेट बघा, दमदार अपडेट आहे अतिशय. परंतु सध्या या योजनेबाबत काही सकारात्मक आणि काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. बघा, काही सकारात्मक पण आणि नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. 2 महत्त्वाच्या बातम्या दिलेल्या आहेत, एक चांगली आणि एक वाईट. बघा, 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत, एक चांगली आणि एक वाईट बातमी. तर बघा, चांगली बातमी, हप्ता लवकरच 2,100 रुपये होणार. बघा, आता 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे, त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. कारण बघा, आपण कुठलीही वस्तू आपल्याला हवी असते तर आपण त्या अगोदर मागत असतो. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2,100 रुपये हवे असतील तर तुम्हाला मागणी करावी लागेल. मागणी करण्यासाठी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 2,100 रुपये पाहिजेत म्हणून. बघा, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एप्रिल 2025चा हप्ता लवकरच मिळणार आहे. जर आपण पाहिलं तर छगनजी भुजबळ यांनी स्पष्ट केले की हप्त्याची रक्कम 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. बघा, 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात हा जो काही रक्कम आहे ती जमा होणार आहे. हप्त्याच्या वाटपाला मंजुरी दिलेली, मंजुरी जी ती मिळालेली त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दाखवतो. बघा, निधी पण दिलेला आहे. तर बघा, भुजबळ काय म्हणाले, तर भुजबळ म्हणाले, अक्षय तृतीयेला हप्ता देणार असे सांगितले आहे ना, तर तो नक्कीच मिळेल. सरकारचे पैसे कुठे जाणार नाहीत,
त्यांनी पुढील सांगितले की संजय गांधी निराधार योजना आणि शिवभोजन योजनेप्रमाणे या योजनेतही काही वेळा 1-2 महिन्यांचा विलंब होऊ शकतो, परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता एवढा उशिरा मिळणार नाहीये. बघा म्हणजेच काय, तर तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यावर एप्रिलचा जो हप्ता आहे तो एप्रिलचा हप्ता तुम्हाला जमा केला जाणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण पाहत आहोत. बघा यामुळे राज्यातील सुमारे 2 कोटी महिलांना दिलासा मिळाला आहे. सरकारने योजनेच्या पुढील टप्प्यासाठीही निधी मंजूर केला आहे. बघा लक्षात घ्या, योजनेच्या पुढील टप्प्यासाठीही निधी मंजूर केलेला आहे. पुढील टप्प्याच्या वाटपाला निधी मंजूर झालेला असून पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व पात्र महिलांना हप्ता नियमित मिळेल असे आश्वासन दिलेले आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नुकतीच 3,690 कोटी, बघा 3,690 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच 3,690 कोटी रुपयांचा तुमचा जो एप्रिलचा हप्ता आहे त्या हप्त्याच्या निधीच्या वाटपाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये हा जो काही निधी आहे तो पाठवला जाणार आहे. सर्वात मोठी खुशखबर आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट. 3,690 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे, ज्यामुळे एप्रिल 2025चा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र महिलांना नियमित हप्ते मिळतील. बघा सर्व प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाली की तुम्हाला सर्व पात्र महिलांना नियमित हप्ते मिळणार आहेत. त्यामुळे निधीला पण मंजुरी मिळाली, निधी पण आता वाटप केला जाणार आहे आणि एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. पुढे बघा, याशिवाय सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या आश्वासनानुसार लवकरच हप्त्याची रक्कम 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. बघा सर्वात मोठी खुशखबर, दुसरी महत्त्वाची खुशखबर तुमच्यासाठी, दुसरी सर्वात मोठी खुशखबर बघा, 1,500 रुपयांवरून 2,100 रुपयांचा तुमचा हप्ता केला जाणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण पाहतो. दुसरी मोठी खुशखबर, पहिलं म्हणजे एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळेल, एप्रिलच्या हप्त्याचा निधी दिलेला आहे. दुसरं म्हणजे 2,100 रुपयांचा प्रस्ताव विचाराधीन आहे, म्हणजेच 2,100 रुपये पण तुम्हाला दिले जातील. आता 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? ज्या महिलांना 2,100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. आता बघा यामुळे राज्यातील सुमारे 2 कोटी पात्र महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. अर्ज पडताळणी पूर्ण झालेल्या आणि नवीन पात्र ठरलेल्या महिलांनाही लवकरच मागील हप्त्यासह जो काही लाभ आहे तो मिळण्याची अपेक्षा आहे. आता वाईट बातमी बघा, वाईट बातमी, आणखी 50 लाख अर्ज बाद होणार. आणखी 50 लाख, आपण जर पाहिलं तर 9 लाख अर्ज अगोदर बाद झालेत. तर बघा लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे टेन्शन वाढले. आतापर्यंत सुमारे 9 लाख महिलांचे अर्ज निकष पूर्ण न केल्याने बाद करण्यात आलेले आहेत आणि आणखी 50 लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. बघा आणखी 50 लाख अर्ज जे आहेत ते बाद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय आपण पाहत आहोत, 9 लाख महिलांचे अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी बाद करण्यात आले आहेत. म्हणजेच त्या महिला योजनेसाठी पात्र नव्हत्या तरी देखील त्या महिलांनी लाभ घेतला होता, म्हणून त्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेत. आणखी 50 लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. यामध्ये 4 चाकी वाहन मालकी असलेल्या, महाराष्ट्राच्या रहिवासी नसलेल्या आणि बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. काही महिलांना गेल्या 2 महिन्यांपासून हप्ते मिळालेले नाहीत कारण त्यांचे अर्ज आधीच बाद झालेत. बघा ज्यांच्याकडे 4 चाकी म्हणजे ज्यांच्याकडे कार आहे त्यांचा अर्ज बाद होतो. ज्या महिला महाराष्ट्रात राहत नाहीत त्या महिलांचा अर्ज बाद होतोय. ज्या महिलांनी बोगस कागदपत्र सादर केले त्यांचा पण अर्ज बाद होतोय. पडताळणी प्रक्रिया 5 टप्प्यात सुरू असून कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी अद्याप बाकी आहे. यामुळे अनेक पात्र महिलांनाही हप्त्यासाठी वाट पाहावी लागत आहे. या कठोर पडताळणीमुळे काही महिलांचा योजनेतील विश्वास डळमळीत झाला आहे आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर महिलांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल चांगली बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झाला असून हप्त्याची रक्कम 2,100 रुपये होण्याची शक्यता आहे. बघा निधी मंजूर झाला आहे, सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला दिली. सर्वात मोठी खुशखबर, निधी मंजूर झाला आणि हप्त्याची रक्कम 2,100 रुपये होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महिलांना मोठा फायदा होईल. त्यामुळे ज्या महिलांना 2,100 पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि वाईट बातमी म्हणजे पडताळणीमुळे लाखो अर्ज बाद होत असून काही महिलांचे हप्ते थांबलेले आहेत, ज्यामुळे त्यांना तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने पडताळणी प्रक्रिया लवकर पूर्ण करून सर्व पात्र महिलांना नियमित लाभ द्यावा अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.